हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण दिवाळीची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे, का नुसतीच तयारी नाही तर आपण 4 पैसे वाचवले पाहिजेत, कुठे पैसे खर्च करायचे, कशा प्रकारे वस्तूंचा उपयोग करायचा, जुन्या वस्तूंचा कसा उपयोग करायचा, शिवाय आपली दिवाळीत जी घाई होते ती घाई टाळण्यासाठी आपण अतिमहत्त्वाची कोणती तयारी करायची, तर हे सगळे मुद्दे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहेत. शिवाय आपलं घर कसं आपण ऑर्गनाइज करायचं, सजवायचं कसं, अगदी सिंपल छोट्या घरातल्याच गोष्टी वापरून आपण आपलं घर सजवायचं कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आणि काय काय तयारी ती आता आपण बघून घेऊया. तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा मी दाखवत आहे आपल्या ज्या जुन्या वस्तू असतील गेल्या वर्षीच्या ठेवलेल्या, तर त्या वस्तूंचा आपण कसा उपयोग करायचा. तर जुन्या वस्तू माझ्या काय काय त्या आधी मी ज्या वरती ठेवलेल्या आहेत त्या मी काढून घेते आहे आणि तुम्हाला दाखवते काय काय होतं. तर तुम्ही पण तुमच्या घरी जे काय जुनं असेल तर ते आधी काढून बघा आणि मग पुढे काय खरेदी करायचं आहे, काय आपल्याला लागणार आहे त्याचा विचार आपण करू शकतो किंवा एखाद लिस्ट काढून ठेवू शकतो का काय काय बाकी आहेत. तर आधी माझं काय काय उरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला आयडियासुद्धा येतील तर ते दाखवते. तर हे पहा, आकाशकंदील आहे, चांदणी आहे गेल्या वर्षीची. तर ती व्यवस्थित अशी मी पॅक करून ठेवलेली. गेल्या वर्षीच्या माझ्या व्हिडिओमध्ये दिवाळी झाल्यानंतर हा व्हिडिओ होता का आपण कशी आवराआवर करून ठेवायची, तर तो व्हिडिओ नक्की पहा दिवाळी झाल्यावर, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर हा आकाशकंदील आहे, चांदणी व्यवस्थित आहे, म्हणजे आकाशकंदील घेण्याची मला गरज नाही. त्यानंतर हे सजावटीचं काही सामान आहे तर ते पण बऱ्यापैकी आहे, जर लागलं तर थोडंफार घेऊ शकतो. या पणत्या आहेत, या पणत्या प्लास्टिकच्या आहेत, पाण्यावर चालणारे दिवे. तर ते 3 वर्षापासून मी वापरते, अगदी व्यवस्थित स्वच्छ करून मी ठेवते आहे आणि ते दरवर्षी मला उपयोगी पडतात. तर छान या पेटवल्यावर छान त्याचं उजेड पडतो, रिफ्लेक्शन छान येतं आणि अशी डायमंड डिझाईन दिसते त्याची. त्याचप्रमाणे दुसऱ्या जुन्या पणत्या आहेत, तर या माझ्या मुलीला सुट्टीत आता जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा ती रंगवणार आहे गेल्या वर्षीच्या उरलेल्या. तर काही मी दरवर्षी विकतसुद्धा घेते, कारण जे कुंभार असतात ते उन्हातान्हात बसलेले असतात तर त्यांच्याकडून सुद्धा विकत घेते. काही इथे टी लाईट कॅन्डल्स आहेत तर त्यासुद्धा उपयोगी आहेत. शिवाय या ज्या लाईट्स आहेत, माळा आहेत, तर त्यासुद्धा गेल्या वर्षीच्याच आहेत, म्हणजे बरेचसे माझे पैसे वाचणार आहेत जर आपण व्यवस्थित अशा वस्तू जपून ठेवल्या आणि त्याच पुढच्या वर्षी वापरल्या तर नक्कीच आपले पैसे वाचतात. शिवाय वस्तू पण वाया नाही जात, उपयोगी पडतात. आता त्यानंतर दिवाळीचे जी रांगोळी रंग आहेत, काही टूल्स असतात तर ते सुद्धा आपण दरवर्षी व्यवस्थित अशा प्रकारे ऑर्गनाइज करून ठेवले. एक त्याला बॉक्सच करून ठेवायचा जसा मी केलेला आहे. तर कलरसुद्धा वर्षभर आपल्याला लागतात रांगोळीसाठी. काही टूल्स आहेत, तर काही साचे आहेत रांगोळीचे, काही टूल्स मी घरी बनवलेले आहेत तर ते पहा मी इथे दाखवलेत. तर ते पण वर्षानुवर्षे आपले छान टिकून राहतात. काही माझे खूप जुने टूल्स आहेत. रांगोळी मात्र आपण भरपूर भरून ठेवायची, कारण रांगोळी जास्तीत जास्त लागते. तर एक नेहमी लागणारा पहा हा छोटा डबा आणि एक मोठा डबा असा मी भरून ठेवलेली आहे. आणि हे गेल्या वर्षीचे जे कलर आहेत त्या सॉसच्या बॉटलमध्ये मी काढून ठेवलेले. हे काही साचे आहेत, अजून याखेरीज साचे आहेत जे मी अंजनाताईंकडून घेतलेले, गेल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं होतं. आणि हे काही कलर्स आहेत, तर हे आता नवीन कलर्स मी आणून ठेवलेले आहेत. ही पूर्वतयारी आधीच करायची, अगदी दिवाळीच्या आदल्या दिवशी आपण करायला जातो तेव्हा आपली धांदल उडते. तर हे सगळे कलर रांगोळी सगळं एका जागी ठेवलं का आपल्याला पहिल्या दिवशी रांगोळी काढायला पण अगदी सोपं जातं. सगळं हाताशी असतं, त्याच्यामुळे आपला वेळ वाया नाही जात आणि अगदी सगळ्या वस्तू परफेक्ट आपल्याला मिळतात आणि आपलं कामही अगदी परफेक्ट होतं. तर अशा प्रकारे आपण जर हा रांगोळीचा डबा त्याच्या टूलसहित काय काय लागणाऱ्या साहित्यासहित नीट ऑर्गनाइज करून ठेवला तर आपल्याला दिवाळीच्या वेळेस घाई नाही होणार आणि छान अशी रांगोळी आपण काढू शकतो. घाई नाही झाल्यावर आपण कोणतीही गोष्ट व्यवस्थित करतो. तर तुम्हीसुद्धा जर रांगोळीचा डब्बा तुमचा बॉक्स जो अरेंज नसेल, ऑर्गनाइज नसेल, तर या आयडियाने तुम्ही करू शकतात आणि या प्रकारे व्यवस्थित ठेवलं तर अगदी खराबसुद्धा होत नाही, छान ऑर्गनाइज राहतो. त्याच्यानंतर फराळासाठी आपल्याला जी क्रॉकरी लागणार आहे, ग्लासवेअर लागणार आहेत, तर ते आपण जे आपलं युनिट असतं त्याच्यातून काढून ठेवायचं, म्हणजे शोधाशोध होत नाही. त्यावेळी आपल्याला काय लागणार आहे ते आधीच ठरवून ठेवायचं. आपल्याकडे पाहुणे येतात किंवा आपल्याला स्वतःला काही लागणार असेल तर त्या सगळ्या वस्तू आपण काढून ठेवायच्या.
आणि ही क्रोकरी कधी-कधी आपण नेहमी वापरत नाही, ओकेशनली वापरतो. ती धुराळलेली असते, मग ती स्वच्छ करून ठेवायची. तर अगदी माईल्ड सोप घ्यायचा आणि स्वच्छ करायची, धुवून ठेवायची. मी इथे दाखवते. डिशवॉशर जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही साफ करू शकता. तर अगदी थोडासा लिक्विड सोप घेऊन ही क्लीन केली तरी स्वच्छ होते आणि थोडा वेळ तुम्ही ती निथळत ठेवा आणि मग अगदी सॉफ्ट कपड्याने तुम्ही ती पुसून वापरू शकतात. आणि ही सगळी क्रोकरी तुम्ही एका साईडला जिथून सहज आपल्याला काढता येईल अशा कॅबिनेटमध्ये ठेवा, म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुम्हाला अगदी सोपं जाईल. नेहमी आपल्याला दिवाळीत 4 ते 5 ड्रेस, 2-3 साड्या असं लागतं. तर त्याचीसुद्धा आधी तयारी ठेवली, ब्लाऊज नीट शोधून ठेवले त्याचे, साड्यांना इस्त्री आहे का पाहिली किंवा कपड्यांना इस्त्री आहे का पाहायची. तर हे सगळं आपण आत्ताच म्हणजे दिवाळीच्या 8-1 दिवस आधी तरी रेडी ठेवायचं. जर आपण ब्लाऊज शिवायला दिले असतील ते वेळेवर आलेत का ते सगळं आपण चेक केलं पाहिजे. ड्रेसेस आपले कोणते आहेत, जर आपल्याकडे चांगले ड्रेसेस असतील तर दिवाळीला उगाचच परत परत दिवाळी आहे म्हणून ड्रेसेस घेण्याची गरज नाही. आता या ड्रेसची ओढणी त्या ड्रेसला मिसमॅचचा जमाना आहे, तर आपण तसं ज्वेलरीसुद्धा याची त्याला आपण मॅच करून घालू शकतो. तर असं हे आधीच आपण कुठल्या ड्रेसवर कोणती ज्वेलरी ठरवून ठेवलं तर आपल्याला अगदी आयत्या वेळी दिवाळीच्या दिवशी आपला गोंधळ नाही उडत. कारण कपाट उघडलं का आपण गोंधळून जातो, चला आज कोणतं घालायचं आहे, मग आता कोणती ज्वेलरी याच्यात बराच वेळ जातो बायकांचा. तर हे आपण 8 दिवस आधीच जर सगळं काढून ठेवलं तर दिवाळीच्या वेळी आपल्याला घाई नाही होणार. पहा, असे 2-3 ड्रेस तुम्ही एक एक्स्ट्रा ड्रेस तयार ठेवायचा, म्हणजे आपल्याला कुठे बाहेरही जायचं असेल, कोणी इन्व्हिटेशन दिलं असेल तर तशी साडी ठेवा, तशी ज्वेलरी ठेवा. पाडव्याच्या दिवशी छान अशी साडी नेसा, आपली परंपरागत असते त्याप्रमाणे तुमचं जो कॉस्च्यूम आहे तो असला पाहिजे. त्याच्याशिवाय पहिल्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा आहे किंवा कोणती साडी नेसायची आहे हे सगळं ठरवून ठेवा. ज्वेलरी त्याप्रमाणे मॅच करून ठेवा. आजकाल आपण इमिटेशन फेक ज्वेलरी यूज करतो, तर ती व्यवस्थित ज्याची त्याला मॅच करून ठेवली तर त्यावेळी आपली कसलीच घाई नाही होणार, शोधाशोध होणार नाही. तर अशा प्रकारे मी सुद्धा 2-3 साड्या, 2-3 ड्रेस एक्स्ट्राचेच करून ठेवलेले आहेत. अगदी काय सगळे कदाचित लागणार पण नाही, पण एखाद एक्स्ट्रा ठेवला तर त्यावेळी आपली घाई नाही होत. ही पहा, ज्वेलरीसुद्धा मी अगदी प्रत्येक साडीवर कोणकोणती हे ठरवून ठेवलेलं आहे. तर आपल्याला कशी दिसते ते आत्ता आपल्याला वेळ आहे तोपर्यंत आपण हे सगळं करू शकतो. तर माझी साड्यांची, ज्वेलरीची आणि कपड्यांची, ड्रेसेसची तयारी झालेली आहे. तर तुम्ही शॉपिंग जर बाकी असेल तर ती आत्ताच करून घ्या आणि हे सगळं अरेंज करून घ्या. ही आपली तयारी झाली. आता आपल्या घराची पण थोडी तयारी केली पाहिजे. तर माझ्याकडचे जे पडदे आहेत हॉलचे, लिव्हिंग रूमचे, तर ते बरेच जुने झालेले आहेत. तर यावेळी मी घेण्याचं ठरवलं. पण बजेट अगदी कमी होतं, तर मी ऑनलाईन अगदी कमी दरात पडदे मागवलेले आहेत. त्याची मी लिंक देते. शिवाय डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर भरपूर धूळ येते आमच्याकडे. सोफ्यावर सुद्धा असते. तर सोफा कव्हरचं सुद्धा मी व्हिडिओ गेल्यावेळी टाकलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक देत आहे. तर पहा, मी हे डायनिंग टेबलला आता मी कवर्स ऑनलाईनच मागवलेले आहे, त्याची लिंक देणार आहे. तर तुम्ही फक्त कवर बघून घ्या. यावेळी मी सगळा हॉलचा लूक फ्लोरलमध्ये करण्याचा ठरवलेला आहे. तर पडदेसुद्धा तसेच मी फ्लोरल प्रिंटचे मागवलेले आहेत आणि खुर्च्यांचे कव्हरसुद्धा. शिवाय हे पाय पुसणं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पाय पुसणं एंट्रन्सचं तर अगदी चांगलंच पाहिजे. खराब पाय पुसणं तुम्ही ठेवत नका जाऊ घरात, त्याने निगेटिव्हिटी घरात येत असते. तर पहा, पडदे लावून झालेले आहेत. छान असा आता हॉलचा लूक आपण बदलायचा आहे पूर्णपणे. म्हणजे अगदी सिंपल वे करायचं आहे, पण ते आकर्षक वाटलं पाहिजे. तर इथली काही प्लॅन्ट्स होते ते पण मी बदलले आहेत आणि दुसरे त्या जागी ठेवते. आता हे जे आहे गुलाबाचं फूल आणि कळी, तर रस्त्यावर एक छोटा मुलगा मागे एकदा मी बाहेर गेलेली तेव्हा बसलेला, त्याच्याकडे हे 2-3च पीस उरलेले, तर त्याने मला आग्रह केला तर मी तो आणला. अगदी सिंपल साधा आहे, ते 100 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे, पण मग मी ते घेऊन आली आणि आता त्याचा उपयोग करते. तर ते छान दिसतंय त्या कोपऱ्यात, कोण बोलणार पण नाही, एवढं साधं आहे. कारण त्याचा लूक बदलून जातो आपण जर चांगल्या प्रकारे अरेंज केलं तर. आता जो हा वेल आहे पानांचा, तो सुद्धा मी 60 रुपयात आणलेला आहे आणि छान असा लूक. हा कोपरा खूप रिकामा रिकामा वाटायचा मला. काही तिथले ना प्लांट माझे खराब झाले आत्ता,
पावसाळ्यामध्ये बहुतेक त्यांना जास्त पाणी झालं तर तिथले ते मी काढून टाकलेले आहेत आणि आता असा हा लूक या कोपऱ्याला दिलेला आहे. अधूनमधून आपल्या घराचा लिव्हिंग रूमचा लूक बदलला का आपल्याला पण छान फ्रेश वाटतं. पहा आता या सगळ्या खुर्च्यांना मी ते कवर्स घातलेले तर खूप डायनिंग टेबलला छान लूक आलेला आहे. आता कधी-कधी आपण डायनिंग टेबल सजवायचं तर खूप असं आणत राहतो. नुसतं ते डायनिंग टेबल भरून टाकतो. तर अगदी छान तुम्ही दिवाळीच्या वेळेस ना एक छान असा वाज ठेवला आणि त्याच्यात अशी चांगली गुलाबाची फुलं खरी आणून 2-4 अशी ठेवली तरी छान डायनिंग टेबल आपलं दिसून जातं. छान लूक येतो त्याला. त्याचप्रमाणे इथे छोटं हे टेबल आहे टीपॉय. तर माझ्याकडे छोटंसं रग होतं तर ते मी खाली टाकलं. त्याच्यावर टीपॉय ठेवलेला आहे. तर यालासुद्धा छान लूक आलेला आहे. त्याच्यावर जे कार्पेट होतं ते मी काढलेलं आहे डायनिंग टेबल आणि टीपॉयवरचं. आता कॉफी मग मी ठेवते आणि त्याच्यात फक्त 2 गुलाब ठेवते तरी छान असा लूक आलेला आहे. तर खरंच तुम्ही सिम्पली अगदी घर डेकोरेट करा. खूप छान दिसतं. सिम्प्लिसिटीमध्येच कधी-कधी सौंदर्य चांगलं असतं. आता हे पहा हे कुशन कव्हर्स आहेत. तर हे कितीतरी वर्षापासून माझ्याकडे पडलेले. तर असा योगच नाही आला. तर या दिवाळीत मी घालून ठेवलेले आहेत. छान असे दिसतायत ते. तर आता आपण माझं पूर्ण घर अगदी मी सिम्पली कसं डेकोरेट केलेलं आहे ते पाहूया. थोडेसे लाईट माझ्या घरात आहेतच. ते लावलेले आहेत. त्याने सुद्धा छान लूक आलेला आहे. तर पहा तुम्हाला कसं वाटतंय हे घर. काही अगदी ह्या काही गोष्टी आहेत क्षुल्लकशा मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. बऱ्याचशा माझ्याकडे होत्या. त्याच्यातच मी घर सजवलेलं आहे. पडदे बदलणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी पडदे ऑनलाईन मागवलेले आहेत. ते सुद्धा अगदी कमी किमतीतलेच मागवलेले आहेत. आणि ज्या खुर्च्यांची जी कव्हर्स आहेत तर त्याची मला गरजच होती. आता ते कायम मला उपयोगी पडणार आहे. तर पहा या प्रकारे माझ्या हॉलचा लूक बदललेला आहे. लिव्हिंग रूमचा लूक बदललेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे सगळं? तर ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे अजून मी काय बदल करू शकते? अजून काही ठेवायची काय गरज आहे का? तुम्ही मला सजेस्ट करू शकता. मला आवडेल ते सांगितलेलं. तर पहा किती छान दिसतंय म्हणजे मला तरी आवडलेलं आहे हे. तर हे सगळे मी प्रॅक्टिकल मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत. घर कसं सजवायचं किंवा जुन्या उरलेल्या वस्तूंपासून कसं आपण काय करायचं, तर ते सगळं दाखवलेलं आहे. त्याशिवाय काही 1-2 मुद्दे आहेत, ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही चांगले लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच उपयोगाचे आहेत. मी घराचा प्रत्येक कोपरा अगदी स्लोली दाखवते आहे, कारण बरेच जण सांगतात का खूप फास्ट होतं, म्हणून अगदी तुम्ही नीट बघून घ्या कसा कोपराने कोपरा सजवलेला आहे. तो अगदी शांतपणे मी दाखवत आहे. तर तुम्हाला या माझ्या खरेदीपैकी आणि काही गोष्टी कोणत्या आवडल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की कमेंटद्वारे मला कळवा का तुम्हाला काय काय आवडलं याच्यातलं घरातलं मी जे केलेलं आहे त्यापैकी, आणि घराचा लूक कसा वाटला ते पण नक्की सांगा मला. पुढचे 2 मुद्दे बघून घेऊया. हल्ली दिवाळीचे पदार्थ म्हणजे खूप कॉमन झालेले आहेत. तर लहानपणी आपल्याला खूप नाविन्य वाटायचं, आवड असायची खाण्याची दिवाळीचे पदार्थ. पण आता काय सर्रास आपण वर्षभर हे पदार्थ बनवतच असतो स्नॅक्स म्हणून, किंवा इतर वेळी मनात आलं का आपण बनवतो, मुलांना देतो, आपण खात असतो. त्याच्यामुळे अशी फारशी आवड राहिलेली नाही दिवाळीच्या पदार्थांमध्ये. तर दिवाळीचे पदार्थ तुम्ही मोजकेच करा. जे घरातल्यांना आवडतील तेवढेच करा आणि ते सुद्धा तेवढ्याच क्वांटिटीमध्ये करा का ते संपणार असतील. आप्तेष्टांना देऊन किंवा ओळखीच्यांमध्ये तुम्ही जर ते पदार्थ देत असाल तर तेवढं तुम्ही मोजून मापूनच करा. म्हणजे कसं उरलं का वाया नाही जाणार. आणि हो, दिवाळीतले जर मिठाई पदार्थ उरले आणि ते खराब झाले तर कुठल्याही गरिबांना देऊ नका, ते सरळ फेकून द्या. कारण माझ्या मावशी आहेत ज्या लादी पुसायला येतात, तर त्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे का त्या जिथे काम करतात तर त्यांनी त्यांना खराब मिठाई दिलेली होती, तर ती त्यांनी फेकून दिली. तो भाग वेगळा आहे, पण काही जण खातात तर ते त्यांना विषबाधा होऊ शकते. त्याच्यामुळे उरलेले पदार्थ कुठल्याही गरिबाला देऊ नका. खराब झाले असतील तर ते सरळ फेकून द्या आणि उरणार नाही असंच तुम्ही बनवा. बाहेरून मिठाई आली असेल तर ती त्वरित त्याच दिवशी द्या कोणाला द्यायची असेल तर, जर संपणार नसेल तर. तर ह्या गोष्टी आपण खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या पण लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून काहीच वाया जाणार नाही, व्यवस्थित सगळं होऊन जाईल. पुढचा मुद्दा आहे फटाके. तर हिंदूंचा सण दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण आहे. तर यावेळी आपण फटाके थोडेफार फोडायचे, असं नाही का आता
त्याने ध्वनी प्रदूषण होतं वगैरे. ठीक आहे, 3-4 दिवस तुम्हाला थोडेसे फटाके फोडायला काही हरकत नाही आहे, कारण तो सगळ्यात मोठा सण आहे आपला. तर फटाके तुम्ही मर्यादित फोडा, किंवा मग जे हार्मफुल नसतील, मुलांना त्रासदायक नसतील, जास्त ध्वनी प्रदूषण नसेल किंवा जास्त एअर पोल्युशन नसेल, या प्रकारचे तुम्ही फटाके फोडा, तर काहीच हरकत नाही. तर फटाके पण तुम्ही खूप असे आणून पैसा वाया घालवू नका. मर्यादित फटाके आणा. तेवढेच मुलांना पण समजावून सांगा. अगदी ज्यांच्या इच्छा पण मारू नका तुम्ही. थोडेफार फटाके नक्की आणा आणि या प्रकारे तुम्ही दिवाळी सण साजरा करा. तर माझ्याकडून सर्वांना आणि माझ्या कुटुंबाकडून सर्वांना हॅपी दिवाळी. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.